हाय हॅलो राम राम गुड मॉर्निंग. रात्री झोपायला जवळपास 4 ते 5 वाजले. त्यानंतर उठायला 9 वाजले. तेही आम्हाला दोनदा उठवायला आले. त्याच्यानंतर आम्ही सगळे उठलो असून त्याचं लग्न आहे. तो आमचा मित्र सुतार तो तर झोपलाच नाही. सध्या मी बघा स्ट्रगल करतोय. ओके आम्ही चाललोय आंघोळीला कारण अरे एकच नंबर आहे रे जागा. कडक कडक भावा एकच नंबर. सो आम्ही आलो आहोत आंघोळीला. हां तर भास्कर पॅडी हे सकाळीच गेले. आज आहे आमचा अजून एक मित्र रंग्याचं लग्न. तर ते दोघे तिकडे गेलेत. मंदारला बँगलोरला जायचं आहे. त्यासाठी त्याची फ्लाईट आहे 9:30ची. 9:30 वाजले असते त्यामुळे तो सकाळीच निघून गेला. सो ऑलमोस्ट आता आम्ही थोडेजण राहिलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता आम्ही आता इकडे मस्त मस्त गारगार पाण्याने मोकळ्या वातावरणात अंघोळ करणार आहे. आणि किती भारी वातावरण आहे. गाव म्हटलं की सकाळचं वातावरण खूप भारी असतं. आणि गाव खूप छान आहे पण ऊन खूप लागतं आहे आणि हे ऊन खूप भारी पडणार आहे. सो तरीही मजा येते आणि ही मजा कंटिन्यू राहणार आहे. आज संध्याकाळी 6:30 जेव्हा सुतारचं लग्न होईल तोपर्यंत. सो असंच राहू. अजून काही गमती जमती घडत राहतील सांगत राहू. रात्रीची एक गंमत सांगतो तुम्हाला की आम्ही रात्रभर भूताच्या गोष्टी करत होतो की इकडे भूत आहे तिकडे भूत आहे. ऑलमोस्ट त्याच्यामध्ये गप्पा रगल्या आमच्या. रात्री 1 वाजता हळद संपली. त्यानंतर जे आम्ही बसलो गप्पा मारत ते ऑलमोस्ट 4 ते 5 वाजेपर्यंतच. आणि त्यामुळे झोप लागली चांगलीच लागली. त्यानंतर आता इथे आंघोळ करायची. मस्त आंघोळ करून एन्जॉय करायचं. मजा येणार आहे. मजा अशीच चालू आहे. निसर्ग आणि निसर्गामध्ये वावरताना जगताना येणारी काही वेगळीच मजा असते. कारण निसर्ग जेवढं आपल्याला देतो तेवढं आपण कधीच कोणाला देऊ शकत नाही. निसर्ग आपल्याला हवा देतो, श्वास देतो, पाणी देतो. आणि निसर्ग आपल्याला म्हणतात ना की एक जगण्याचा आनंद देतो. त्याची झाडं, त्याची फळं, फुलं आणि हे सगळं पाहत असताना अनुभवत असताना जगण्याची मजा काहीच असते. तर पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर वाटतं इकडे. ओके आणि ही सुंदरता निसर्गातच असते. निसर्ग एवढी सुंदरता कशामध्येच नाही आहे. खूप छान वाटतं. मध्येच कोकिळेचा आवाज येतोय. मध्येच कुठला तरी अजून एखादा पक्षी ओरडतोय. सो खरंच आहे ही सुंदरता फक्त निसर्गामध्येच असते आणि ती मजा काही औरच. आंघोळीची मजा पूर्णपणे निराळी आहे. येस लिटरली हे अशा प्रकारे आम्ही आंघोळ करतोय आणि खरंच आहे मजा येते. आणि काय म्हणतोय आंघोळीबद्दल? मस्त एक नंबर निसर्गिक अंघोळ. येस निसर्गात मिळालेला आम्हाला धबधबा आहे. आणि आम्ही तो सोडणार नाही पुढच्या अर्धा तास. वाट बघू द्या त्यांनी. हाय हॅलो राम राम. आंघोळ झाली आमची फायनली आणि निसर्गामध्ये ही भेटलेली अमेझिंग नको असू अमेझिंग आंघोळ होती. आणि तिची मजा काही औरच होती. जवळपास आम्ही अर्धा तासाच्या वरती येतच नव्हता. त्याला असं वाटत होतं यार इथेच थांबूया. आणि खरंच आहे मजा येते. मी माझ्या प्रत्येक पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मजा येते हा शब्दच भेटत असेल नाही कारण तेवढी मजा करतोय आम्ही. येस सो आता आंघोळ करून पुन्हा रिटर्न निघालो. सुतारचा तर साखरपुडा. अब आई है मेरी बारी.
आय एम गोइंग. आणि आता उन्हात आल्यावर बघ कसं वाटतंय. जाम हिट हा, जाम हिट. सो आता आम्ही माघारी चाललोय. सुतारचा आता साखरपुडा आहे आणि तो साखरपुडा झाला की पुन्हा मध्ये ब्रेक आहे आणि मग पुन्हा लग्नाची तयारी सुरू होईल. येस. आणि सुतारचं लग्न नक्कीच लक्षात राहील. भात 2 दिवसात खायला मिळाला. नाही जे 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 भाई जेवण एवढं क्लास आहे ना. ओके, काल पण होतं, आत्ताही आहे. राजू कदम नाव ठेवतच नाही आम्ही, पण जेवण क्लास आहे. संतोष शिंदे, मनोज शिंदे, संतोष कदम. हाय राम राम. फायनली गेटअप रेडी आहे, मित्र रेडी आहेत, त्याचं लग्न आहे तोही रेडी. सो 6:35 लग्न आहे. थोड्याच वेळात आम्ही पोचणार. वा वा वा, काय मेकअप करतोय. ओके, त्यासाठी एखादी मुलगी बघूया आपण. आणि अशा प्रकारे लाईट गेलेली आली. म्हणजे बघायची का नाही बघायची रे. हा, बघायची का नाही बघायची. बघायची. काय करायचं
आपल्याला जरा गप्पा मारा. फायनली मिशन लग्न सक्सेसफुल. कॉंग्रॅच्युलेशन्स यार. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी. येस येस. थँक्यू सो मच. एक विकेट डाऊन. एक विकेट डाऊन. थँक्यू सो मच. एक विकेट डाऊन. वन विकेट इज डाऊन. आमच्या बाबूचं कधी होणार? अरे हा माहिती 2 दिवस जेवले नाहीत तुम्ही काय असे लाईन मध्ये. आण्या तू तर काही. अरे भाई तू काल चकना पण जेवल्यासारखा खात होतास. हा आम्ही काल चकना पण जेवल्यासारखा खात होता. इज्जत नाही म्हणून असं वाटतं 2 दिवस जेवलाच नाही. आणि ते जेवणासाठी आहे, पंख्यासाठी नाही. मला हवा लागते. म्हणतील काय म्हणतील ना ते काय मुंबईवाले. सुतार जा. अरे हा तो एक वेगळा देश आहे ना. डोंबिवली बदलापूर. प्राऊड टू बी डोंबिवली. येस 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 येस. तुम्ही मोडत नाही मुंबईमध्ये. हे आम्ही मुंबईचं वराड. आणि हे सुतारच्या लग्नामधलं लग्न झाल्यावरचं जेवण. आम्ही जेवणार आहोत. लग्नाचं जेवण रे. लग्नानंतर हा येस लग्नाचं जेवण. पण आपण लग्नानंतर जेवतो ना त्यामुळे. सो येस येस. हा सगळ्यात भारी डायनिंग टेबल आहे. येस. हाय हॅलो राम राम. फायनली सुतारचं लग्न झालं. ओके. खरंच खूप आनंदी येतो. आणि त्याला शुभेच्छा देऊन आम्ही निघालो मुंबईला. येस येस. फायनली आम्ही मुंबईला निघालो. कालपासून सुरू झालेली ही जर्नी. कालपासून सुरू झालेला हा मजेचा प्रवास फायनली इथे संपतोय. आणि 9:30ची आम्हाला मुंबई CST ट्रेन भेटणार. आणि आम्ही पोहोचणार आहोत मुंबई. आणि हास इथे तरी हास जरा. इथे त्याला सांगावं लागतं हास. आणि काय तू पावडर लावलेलीस? आज या ब्लॉगचा शेवट करताना आम्या आपली जर्नी संपते यार. इथे यार मजा आहे ना. 10 वर्षांनी भेटलो आपण. आणि जी मजा केली यार. खूप मजा. कालची रात्र 4 वाजता जागलेलो. मेमोरेबल 2 दिवस. आणि मी अभिषेक वास्कर, माझा मित्र पॅडी आणि मंदार सगळ्यांना मिस करतो. ते असायला हवे होते. ते गेलेले लवकर. येस रंगाचं लग्न असल्यामुळे. पण त्यांना इथं मिस करतो. या ब्लॉगच्या अंतीही मी त्यांना मिस करतोय. कारण ते आहेत तुमच्यासोबत. आमची वन टीम वन ड्रीम कायम आहे, कायम राहणार आहे. सो वन टीम वन ड्रीम आपली विकेट पडली आहे. येस आपलं भावाचं लग्न झालं. असंच तो आनंदी राहू हीच आपण शुभेच्छा करूया ब्लॉगच्या शेवटी. आणि हा ब्लॉगचा शेवट आहे. किरणला शुभेच्छा देतो. तुम्ही सगळेही माझ्यासोबत त्याला शुभेच्छा देत मला माहिती. सो हा ब्लॉग मी इथेच संपवतोय. किरणचा या लग्नाचा ब्लॉग. येस आणि आपण दोघेच राहिलो बघ. तू आणि मी. बाकी पॅडी भास्कर बंदर गेले. मजा केली ना आपण. हा ब्लॉग धमाल असणार आहे. धम्मा. हा येस येस येस. आणि जेवण छान होतं. इथली माणसं चांगली होती. सगळं मस्त. येस येस. मजा आली. गावातही फिरलो आपण. आंघोळीला मजा आली. निसर्गरम्य वातावरणात ती आंघोळ. येस. सो असेच आपण एक लग्न करू. तुझंही करू असंच. येस येस. फायनली वन टीम वन टीम.